सर्वांना नमस्कार. मी परमेश्वर वैद्य, ग्राम महसूल अधिकारी चाकूर येथून असून आपला लॅपटॉप अपडेट झाल्याच्या नंतर आपल्याला एक पॉपअप येतो असा की अनएक्सपेक्शन ॲक्वर्ड एरर नेम असा एक पॉपअप येतो मित्रांनो. त्यावेळेस आपण काय करावं किंवा नवीन लॅपटॉप सुरुवातीला लॉग इन करताना पण असा पॉपअप येतो, त्यावेळेस आपण काय करावं याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण असा पॉपअप येताना सुरुवातीला आपण ई फेरफारला लॉग इन करा मित्रांनो. ई फेरफारला लॉग इन केल्याच्या नंतर एक पहिल्याच पेजवरती म्हणजे लॉग इन जिथं आपण आय डी आणि पासवर्ड टाकतो त्याच ठिकाणी एक त्यांनी ॲक्टिव्हेक्स कंट्रोल कंपोनंट म्हणून एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे, ते इन्स्टॉल करायचं मित्रांनो. सर्वात प्रथम आपण काय करणार, ॲक्टिव्हेक्स कंट्रोल इन्स्टॉल करणार. हे रन करताना जर आपल्याला एरर आला की .NET घ्या म्हणलं, जर आपण एक .NET म्हणून एक सॉफ्टवेअर असतं जे आपल्या आता नवीन येणाऱ्या लॅपटॉप आणि पी सीमध्ये तर .NET बाय डिफॉल्ट देतच, कंपनीच देते. तर जुनी पी सी किंवा काही आपण बाहेर फॉर्मॅट मारलं तर त्यावेळेस ते देत नाही. तर त्यावेळेस आपण काय करणार, कुठल्या पण आपल्या साईटवरून डायरेक्ट .NET घ्या. आपण हे काय करतोय, ॲक्टिव्हेक्स कंट्रोल इन्स्टॉल करतोय आपल्या आधी पी सीमध्ये. हे माझ्या पी सीमध्ये लॅपटॉपमध्ये .NET असल्यामुळे ते डायरेक्ट इन्स्टॉल होत आहेत. ज्यावेळेस .NET नाही म्हणते त्यावेळेस आपण डायरेक्ट क्रोमवरून हे .NET 3.5 आपल्याला सपोर्टिंग करते मित्रांनो. तर आपण हे आधी इन्स्टॉल करूया. इन्स्टॉल केल्याच्या नंतर मित्रांनो ई फेरफारच्या साईडवरून आपण इन्स्टॉल केलं. त्यानंतर आपण जाणार कुठे, आपल्या DDMच्या साईडला. DDM मध्ये आपण हे दोन स्टेप झाले. एक पहिल्यांदा .NET नसेल तर .NET घेणे आणि ई फेरफारच्या साईडवरून ॲक्टिव्हेक्स कंट्रोल घेणे, या दोन साईड झाल्या. ॲक्टिव्हेक्स कंट्रोल घेतलं, या दोन स्टेप झाल्या. आपण तिसरी स्टेप काय करणार मित्रांनो, तर आपली DSC जी आहे मित्रांनो, आपली DSC रन करून घ्या. आपली DSC आहे ते रन करून घ्यायची. DSC रन केल्याच्या नंतर काय होतं, DSC तिसरी स्टेप DSC रन करणे. DSC रन केली. चौथी स्टेप काय करायची मित्रांनो, आपण तर चौथी स्टेप, 3 स्टेप झाले मित्रांनो. पहिल्यांदा .NET असेल तर ॲक्टिव्हेक्स कंट्रोलच्या नंतर आपली DSC रन करणे मित्रांनो. हे मी माझी DSC आपल्याला रन करून दाखवत आहे. त्यानंतर रन होऊ द्या, स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. हे DSC आपली रन झाली. त्यानंतर आपण काय करणार आहे, या ठिकाणी मित्रांनो हे जे आपले 3 डॉट दिसतात या ठिकाणी क्लिक करणार आहेत आपण. त्यानंतर इथं बघा मोर टूल्स मधून इंटरनेट ऑप्शन, या ठिकाणी इंटरनेट ऑप्शनला आपण गेलेलो आहोत. त्या ठिकाणी सेक्युरिटी, दुसरा टॅब आहे सेक्युरिटी. या ठिकाणी आपण कुठे जाणार, 3 नंबरचा टॅब आहे ट्रस्टेड साईट. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर साईट्स या ठिकाणी क्लिक करणार आहेत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या ई फेरफारची साईट ॲड करून घ्यायचं. महा एवढं टाकलं की इथं आपल्या महाफेरफारच्या सर्व साईट कुठलीही क्लिक करा, ॲड या बटनवर क्लिक करा. ऑलरेडी इथं मी ॲड करून ठेवलेले असल्यामुळं दिस साईट इज ऑलरेडी इन द ट्रस्टेड साईट झोन म्हणून मेसेज येत आहे. तर आपण ओके करणार आहेत, क्लोज. आणि त्यानंतर साईट ॲड केल्याच्या नंतर कस्टम लेवलमध्ये सर्व हे आपण अनेबल करणार आहेत. ज्या ठिकाणी अनेबल नाही त्या ठिकाणी अनेबल करून देणार, आणि ज्या ठिकाणी अनेबल नसेल त्या ठिकाणी हाय सेफली करणार आहेत. या ठिकाणी आपण सर्व अनेबल करून घेतलेले आहेत मित्रांनो. तुमचे जर अनेबल नसतील सेटिंग तर तुम्ही करून घ्या. त्यानंतर आपण ओके अप्लाय ओके. हे पहा मित्रांनो, आता आपण DDM ला लॉग इन करणार आहे. तर DDM ला लॉग इन करताना आपण करत आहोत. आता पाहूया आपल्याला तो मेसेज डबल येतो का, सॉल्व झाला आहे. या ठिकाणी
मित्रांनो माझी DSC जी आहे ती रन झालेली नाही आहे. DSC रन झालेली नाही आहे. आपण DSC रन करूया. DSC रन हो गया. नेक्स्ट इन्स्टॉल आणि आपण आणखी एकदा लॉग इन करूया. DSC रन झालेले रन झाल्यामुळे ठिकाणं ते दाखवलेलं आहे. आता आपण लॉग इन करूया DBMला. मी माझा सेवार्थ ID टाकलेला आहे. त्यानंतर मी माझा पासवर्ड पण इन्सर्ट केलेला आहे TYVG. ओके. या ठिकाणी हे पहा मित्रांनो माझं सर्टिफिकेट दाखवत आहे. आता मी लॉग इन करतो मित्रांनो. हे पहा जो आपल्याला सुरुवातीला मेसेज आलता की एरर आलता तो आता लॉग इन झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सर्वांना लॉग इन करायचं आहे. पहिली स्टेप मी सांगितलेली आहे मित्रांनो. ActiveX कंट्रोल डाउनलोड करण्याच्या आधी जर .NET घ्या म्हणलं तर आपण .NEट घेणार. तो पण कोणता 3.5 हे वर्जन घेणार. त्यानंतर आपण ActiveX कंट्रोल डाउनलोड करणार. तिसऱ्या स्टेपला आपण आपली DSC इन्स्टॉल करणार. आणि चौथी स्टेप आहे ते आपण आपल्या जी सेटिंग आहेत सेटिंग ज्या आहेत या ठिकाणी मोर टूल्समधून इंटरनेट ऑप्शनमधून सिक्युरिटीमध्ये ट्रस्टेड साईट त्याच्यामध्ये साईटमध्ये आपण साईट ॲड करून घेणार. चौथ्या स्टेपमध्ये ते क्लोज झाल्याच्या नंतर या ठिकाणी कस्टम लेवलला आपण सर्व सेटिंग अनेबल करून घेणार आणि ओके करून अप्लाय करून ओके करणार. बस एवढे 4 स्टेप करायचे आहेत. आपला अनएक्सपेक्टेड एररचा जो पॉपअप येतो तो सॉल्व्ह होईल. धन्यवाद.